मोठा चमचा आपण घेतलं आलं लसूण पेस्ट, मोठा चमचा भरून दही घेतलं. दही घेतल्यानंतर आता हे धना पावडर घेतलं, भरपूर घेतली धना पावडर. आता आपण काही रंग टाकणार नाही आहे म्हणून ही काश्मीरी मिरची आहे ती घेतली. ही काश्मीरी मिरची म्हणजे दोन्ही पिल्लं ना चांगले तिखट खातात त्यामुळे 2 चमचे घेते काय है ना, म्हणजे रंग येईल त्याने छान. आता थोडी हळद घेऊ. आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर, मक्याचं पीठ, कॉर्नफ्लॉवर घेतलं. अरारोट पावडर पण घेतली तर चालते. हे घेतलं आपण कॉर्नफ्लॉवर, मक्याचं पीठ घेतलं. आणि आता घेतलं हे आपल्या ब्रेडचा चुरा असतो ना, मुंबईला हा विकत भेटतो. आम्ही नाही गेल्या वेळेला गेलेलो बेकरीमध्ये तर त्याच्याकडून हे घेतलं. हे ब्रेड क्रम्स म्हणजे बटर टोस्टचा चुरा ते घेतलं. भर तेल घेतलं. आता हे सगळं मोठंच म्हणून हे घेतलं. हे सगळं आता मी मिक्स करणार आहे. पण घेऊया आपण थोडंसं घेतलं, 2 चमचे घेतले. आता हे सगळं मिक्स करू. परत खाण्याचा कलर तो टाकते थोडासा. चला, होता माझ्याकडे रंग तर तो आता टाकलाय. थोडासा रंग पण टाकलाय पण थोडासा टाकला. मग आपण कसं व्यवस्थित असं हे करून घेतो ना, म्हणून आता हे सगळं मिक्स करून घेऊ. हे लाईम ज्यूस, लिंबू रस टाकला तो बघू. सगळं मिक्स करून घेऊया म्हणून मोठं घेतलं. आता माझी दुर्वा कशी अशी मस्त खुश होणार आहे काय. हे सगळं मिक्स करून घेतलं. हा चाट मसाला याने अशी रंगत येणार आहे मस्त है ना, हा चटपटीत होणार आहे ना, म्हणून हा चाट मसाला टाकला. टाकला जातो. आपणही टाकू शकतो, त्याने काही हे नाही, पण मग बघते मी असेल तर मी पण टाकते. बघूया. मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं. किती मस्त झालं ना, म्हणून मोठं घेतलं. आता कळलं ना का मोठं घेतलं ते. मी मस्त असं व्यवस्थित असं मिक्स करता येतं. अर्धा किलो आणलंय चिकन, त्यामध्ये मीठ टाकूया आणि याच्यामध्ये हळद पण टाकू शकतो आपण धुण्यासाठी. हळद अँटीसेप्टिक असते ना, हळद टाकून पण आपण धुवू शकतो. तर आपण धुवूया. हळद टाकलं. हे चांगलं धुवून घेऊया. आणि ह्याचं काय होतं माहिती का, स्वच्छ पण निघतं आणि रक्त बिक्त लागलेलं असतं ना क्लीन निघतं. म्हणून आपण आता हे बोनलेस चिकन घेतलंय. आपल्याला त्याचा टिक्का बनवायचा आहे. तर टिक्का बनवण्यासाठी अर्धा किलो बोनलेस चिकन आणलंय. तर मग हे आता आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतोय. आपण आता ह्याच्यामध्ये हे असे मस्त असं छान त्यामध्ये लावूया. हे आपले बोनलेस जे आहे त्यामध्ये ठेवूया. ठीक आहे. बोनलेस पीस काढले होते ना, आता हे आहे बघ, हे बघ, हे कसे सुंदर आता झाले बघ. हे बोनलेस पीस आपण लावलं होतं ना त्याला मसाला. आता आपण ही स्टिक आहे त्या स्टिकला लावूया. अशी लावूया. मधोमध घेऊ का? स्टिकला लावूया.
त्याच्या खाली आपल्याला लावलं पाहिजे नाही का. असे मस्त ह्या रीलवर ह्याच्यावर लावायचे. आणि विकीने लावले शेगडी. त्याच्यावर आपल्याला काय ठेवायचे, हे असं लावून ठेवलं. ते कुठे ते घेऊन येतो. हो रे विकी, तू मस्त करतोय रे. हां छान. ठेव खाली. मस्त मसाला काय रे? ओ माय गॉड. हे ना मस्त शेगडीवर बघ किती छान होते. तुझी सावली पडते बघ. त्याचं का नको ना, त्यातच भरपूर आहे. हे बघ ते हे झालंय. हा वाव एकदम मस्त. कोण म्हणेल हे हॉटेलचे नाही आहेत म्हणून. कसं लागतंय, छान ना. वाव खूपच सुंदर. हा काय विकी माझा बघा भाजतोय किती छान. हा आता हे पप्पा बनवतायत. बघा आपण असे पण काढू शकतो किंवा आपण डायरेक्ट स्टिक बरोबर पण खाऊ शकतो नाही का. आणि असे बनवून आता ह्याच्यावर लिंबू पिळायचा. पिळायचा लिंबू पेला. आणि ही आपली कोशिंबीर अशी ठेवायची आणि खायची. असे मस्त झालेत बघा. चला